विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ देशभरात पडसाद उमटत असून बुलढाण्याच्या जयस्तंभ चौकात युवक काँग्रेस, किसान आघाडी आणि विद्यार्थी आघाडीने आक्रमक आंदोलनादरम्यान केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। या आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी अर्धनग्न होत निदर्शने केली। यावेळी पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून या दरम्यान पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच झटापट पाहायला मिळाली। अनेक दिवसापासून देशाचं भवितव्य असलेले विद्यार्थी दिल्ली येथे जंतर मंतरवर आपल्या न्याय हक्कांसाठी, आपल्या मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करीत आहेत। त्यांची मागणी एवढीच होती की नीट पेपर फुटीचा मुख्य सूत्रधार असलेला देशाचा शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान याचा राजीनामा झाला पाहिजे। त्यांनी या मागणीसाठी त्यांचं आंदोलन त्या ठिकाणी सुरू केलं, परंतु या देशामध्ये देशाचा हुकुमशाह नरेंद्र मोदीच्या पोलिसांनी त्यांच्यावर अमानुष असा लाठीचार्ज केला, अमानुष असा अत्याचार केला। त्या अत्याचार बघता या ठिकाणी इंग्रज राहून गेले। इंग्रजांची आठवण झाली की परत 2014ला या देशामध्ये इंग्रजांचं सरकार आलं आणि तेच इंग्रजांचं सरकार या देशातील जनतेवर, या देशाचे भवितव्य असलेल्या विद्यार्थ्यांवर अमानुषपणे अत्याचार करतंय, अमानुषपणे त्यांच्यावर लाठीचार्ज करतंय। त्याच्या निषेधार्थ आज बुलढाणा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ आज या ठिकाणी आम्ही अर्धनग्न आंदोलन करीत आहोत। प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, बुलढाणा।